बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज भुसावळ कळकळीत बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला। हिंदूंवर अत्याचार होत असल्याने भुसावळ शहरामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला। अष्टभुजा मंदिरापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चामध्ये विविध संप्रदायाचे धर्मगुरू, साधू संत, व्यापारी, सराफ असोसिएशन, हॉटेल चालक, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम व्यावसायिक, युवक युवती व श्री गणेश व नवदुर्गा मंडळाचे कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी व शहरातील नागरिकांसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महाराष्ट्र न्यूज करता विनोद गोरदे, भुसावळ। धर्मो रक्षति रक्षितः। अगर हम धर्म का रक्षण करेंगे तो धर्म हमारी रक्षा करेगा। आज जो बांग्लादेश में अत्याचार हो रहे हैं हमारी माताओं पर, हमारी भगिनी के ऊपर, हमारे मंदिरों के ऊपर, हमारे मठ के ऊपर, अल्पसंख्यकों के ऊपर जो अत्याचार हो रहे हैं उसका निवारण सरकार करे। इसलिए ये मूक मोर्चा का आयोजन हमने किया था। सरकार से विनती है कि ये अत्याचार तुरंत रोके। देशमध्ये विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली अल्पसंख्याकांवर जे अत्याचार होत आहेत, मंदिरांची, दुकानांची, घरांची जाळपोळ होते आहे, व्यभिचार होतो आहे, त्याचा सर्व हिंदू धर्मीय म्हणून, सर्व व्यापारी विभाग म्हणून आम्ही आज स्वेच्छेने बंद पाडला आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे आणि आम्ही माननीय प्रांत साहेबांना निवेदन दिलं आहे की आमच्या भावना राष्ट्रपती पंतप्रधानांपर्यंत पोहोचवा। तिथे जे अल्पसंख्याक आहे त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जे काय करता येईल ते करायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। ईश्वर साक्षी है कि ईश्वर सबका कल्याण करने वाला है और ईश्वर के साथ यदि अगर ये ऐसा होता है तो ईश्वर का कानूनी वो गुनहगार है। ऐसे जो लोग हैं जैसे बांग्लादेश में हो रहा है, ऐसे अत्याचारों को नष्ट करने के लिए हमारी संस्कृति धर्मो रक्षति रक्षतः, धर्म की रक्षा करने के लिए हम यहाँ सब जो है हिंदू लोग जागृत हुए हैं। इसीलिए हम हिंदुओं की तरफ से हमारा नारा है कि सब हिंदू जागो और अपने राष्ट्र का उद्धार करो।